वाह, कान तृप्त झाले तुझे सूर ऐकून. किती गोड गळा आहे तुझा. छान, अप्रतिम. तुम्ही कोण? आणि घरात तर कोणीच नाहीये. मग तुम्हाला कोणाला भेटायचंय? मी ना, मी तुलाच भेटायला आले. हा, मला मला का? मी तर तुम्हाला ओळखतच नाही. मी कोण आहे हे मी सांगेन, पण त्याआधी मला कळलं पाहिजे ना की हा गोड गळा कुणाचा आहे. नाव काय तुझं? माझं नाव ओवी. ओवी. वा ग, जसं नाव तसा स्वभाव आणि तसाच गोड आवाज. छान. बरं मला सांग ओवी, तू नक्की कुणाची मुलगी आहेस ग? म्हणजे राजकुमारची, नीलची, सारंगची की बबलूची? माझ्या बाबाचं नाव आहे सारंग चंद्रकांत भेंद्रे. अच्छा, म्हणजे तू सारंगची मुलगी आहेस का? बरं बरं. पण मला एक सांग ओवी, तुला इतकं छान गाणं कोणी शिकवलं? कारण तुमच्या घरात तर कुणालाच गाणं येत नाही. मग कुणाकडे शिकलीस गाणं? मी अभितच्या आईकडून गाणं शिकले. ते मला रोज गाणं शिकवतात. अबीरची आई. आता ही अबीरची आई कोण आहे हे कसं शोधायचं? त्या अबीरच्या आईचं काहीतरी नाव असेल ना? हा, त्यांचं नाव सावली टीचर आहे. काय? तू सावलीकडे गाणं शिकतेस? आता ही तर गंमतच झाली. जर तुझ्या टीचरचं नाव सावली टीचर आहे, तर तुझ्या सावली टीचरची टीचर कोण आहे माहिती आहे का तुला? नाही. तुझ्या सावली टीचरची टीचर मी आहे. मी गाणं शिकवलंय तुझ्या सावली टीचरला आणि आता तेच गाणं ती तुला शिकवते. याचा अर्थ कळतो का तुला? म्हणजे आता तर तू माझीच स्टुडंट झालीस, माझी शिष्या. तुमची कशी? अगं सावली टीचर तुला तेच गाणं शिकवते ना, तर तुझ्या टीचरची मी टीचर आहे, म्हणून आता मी तुझी पण टीचर आहे, तुझी गुरु आहे मी. सॉरी, मी तुम्हाला ओळखलं नाही. पण मी ओळखलं तुला. इट्स ओके. आता झाली ना आपली ओळख, मग आता विसरायचं नाही मला. काय? आवलीला साखरेचा पोळी नाही, हे शक्यच नाहीये. तिला मी घराबाहेर काढून टाकलं, माझ्या आयुष्यातून काढून टाकण्यासाठी माझ्या जीवाचं रान केलं मी. जिचा मी तिरस्कार केला, तिचंच नाव सारंगच्या तोंडी आत्ता सुद्धा येतंय त्याच्या या अवस्थेत. नाही, माझा माझ्या कानांवर विश्वासच बसत नाहीये. हा मुलगा आईचं नाव घेत नाहीये, पण अशा एका व्यक्तीचं नाव घेतोय जिचा मी तिरस्कार करते. मी हे कधीही सहन करू शकणार नाही. नेव्हर. अरे थँक्यू. ओवी, तू आता जेव्हा पांडुरंगासमोर भजन गात होतीस ना, तेव्हा मला खरंच तुझा खूप हेवा वाटला ग. खरंच किती तल्लीन होऊन गात होतीस तू. पांडुरंगावर खूप प्रेम आहे ना तुझं? प्रेम नाही, ओढ आहे ती माझी. तसंही माझा बाबा हॉस्पिटलमध्ये आहे ना, म्हणून मी प्रार्थना केली.
वाह पुरी वाह. त्या सावलीकडून नुसतं गाणंच घेतलं नाहीयेस, तर तिच्याच सारखी विठ्ठलाची भक्तीही घेतलीस की. हिच्या रक्तातच सारंग सावलीचे गुण भिनलेत. छान. जर पांडुरंगाला एवढ्या मनापासून तू विनवण्या करतेस ना, तर तुझा बाबा नक्की लवकर बरा होईल. पांडुरंगाला कसं मनवायचं ते तर तुला कळलं, पण सुरांच्या देवांना प्रसन्न करणं खूप कठीण आहे अगं. त्यासाठी ना खूप साधना करावी लागते, खूप रियाज करावा लागतो, खूप मोठी तपश्चर्या असते ती. आणि तुझी ही साधना पूर्ण करायला तुला कोण मदत करू शकतं माहितीये? मीच. हो. आता बघ ना, तुझी सावली टीचर आहे ना, तिच्या गळ्यात एवढे सूर कोणी ओतले? मीच. तिला गाणं कोणी शिकवलं? मीच. आणि आता तुला संगीत शिकवायलाही मला खूप आवडेल. माझ्या हातून तुझ्या या छोट्या छोट्या हातात माझ्या सुरांचा गंडा बांधशील. नाही, मी नाही म्हणणार, कारण की सावली टीचर मला अगोदरपासून शिकवतात ना, खूप छान आणि प्रेमाने शिकवतात. बरोबर. ती छान आणि प्रेमाने शिकवणारच तुला, कारण तिला कोणी छान आणि प्रेमाने शिकवलंय? मी. आता बघ ना, मी तिला शिकवलं, मग आता तेच ती तुला शिकवणार. त्यापेक्षा मीच तुला संगीत शिकवीन ना डायरेक्ट. मग तर तू तुझ्या सावली टीचरपेक्षाही मोठी गायिका होशील. काय? नाही, मला कोणाची स्पर्धा करायची नाहीये आणि मला दुसऱ्यांपेक्षा चांगलं गाणं गायचं नाहीये. मला माझंच गाणं पाहिजे. माझ्या बाबाला तेच गाणं आवडतं. तुम्ही? ओळखलंच नाही मी तुम्हाला. त्यामुळे मला सांगा, तुम्ही इतक्या उशिरा आमच्या घरी काय करताय? आता एवढा काळ लोटलाय म्हटल्यावर माणसाचं नशीब, चेहरा थोडंफार बदलणारच ना. हा, पण तू अजून आहे तशीच आहेस, जराही नाही बदललीस.